रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। धंगेकर यांच्यासोबत शिवसैनिक सुद्धा अजित पवारांची भेट घेण्यासाठी यावेळेस पोहोचलेले आहेत। पुण्यात सेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। धंगेकर यांच्यासह शिवसैनिक हे पवारांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत। त्यामुळे पुण्यात आता नेमका काय प्रयोग होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धंगेकरांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शिवसेनेचा आणि भाजपचा बिस्कटला असं म्हणायचं का? किरण साळी पण मोबाईल गेम बिस्कटला असं समजायचं का? मोबाईल घ्या ना, बिस्कटला का आनंद भेटेल अशीच भेट नाहीये, ही निवडणूक आहे। शिवसेनेचा आणि भाजपचा बिस्कटला असं म्हणायचं का? किरण साळी पण मोबाईल गेम बिस्कटला असं समजायचं का? मोबाईल घ्या ना। धंगेकर जे आहेत ते अजितदादांच्या भेटीला पोहोचले। शिंदे सेनेचे धंगेकर अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये नेमकं काय पुण्यासाठी ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिंदे सेना भाजपच्या ऐवजी राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षासोबत पुण्यात निवडणुकांना सामोरी जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुण्याकडे जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडे। अक्षय, काय या संदर्भातले अधिकची माहिती आहे? निश्चित आपण बघू शकतो, मी सध्या जिजाई बंगल्याच्या बाहेर आणि काही वेळापूर्वीच शिवसेनेचे रवींद्र धंगेकर, किरण साळी आणि अजय भोसले हे शिवसेनेचे जे मुख्य पदाधिकारी आहेत ते आता जिजाई बंगल्यावर दाखल झालेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं पुणे महापालिकेसाठी जागांचे जे गणित आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जुळत नव्हतं। त्यांच्या ज्या जागांची मागणी होती आहे ती भाजपने पूर्ण केली नव्हती। त्यामुळे नाराज असलेले शिवसैनिक आपण जर पाहिले तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून त्यांचे समीकरण जे आहे जागेचं ते कुठल्याही बाबतीत ठरत नव्हतं आणि अखेर आज थेट जे शिवसैनिक आहेत ते अजित पवारांच्या घरी दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर जिजाईवर आज सकाळपासूनच अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते अजित पवारांची भेट घेत आहेत। काही भाजपचे जे नाराज आहेत ते देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत आणि असतानाच थेट रवींद्र धंगेकर आणि इतर जे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत जे या ठिकाणी जिजाईवर दाखल झालेले आहेत आणि थेट आता एक नवीन फॉर्म्युला, एक नवीन युती पुणे महापालिकेसाठी पाहायला मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यासोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हा असा तीन पक्षांचा एक अख्खा मोठा गट जो आहे तो पुणे महापालिकेसाठी उतरतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। कारण आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं पुणे महापालिकेसाठी किती जागा लढणार आहेत याचा हा फॉर्म्युला जो आहे तो सकाळपासून कुठल्याही पिक्चरमध्ये क्लिअर होत नाही। त्यामुळे आता धंगेकरांची ही भेट पुण्यातल्या निवडणुकांमध्ये आणखीनच रंगत आणणारी आहे असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही। नेमकं या भेटीमध्ये काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद अक्षय।